महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं पांडुरंगागरो प्रथम नमः पांडुरंगागरो प्रथम नमः पांडुरंगागरो प्रथम दूसरे चरण दूसरे चरण संता दिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार अंजग्रवनाने घटेचा विस्तार सरी करना संतातिया सरी करना संतातिया दादा कुमाराने कथेचा विस्तार दादा कुमाराने कथेचा विस्तार प्रथम नमन दुसरे चरण संता दिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरद्धि प्रदेशं विदीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया करुणाकरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा हे तुमचा अनुग्रह लागले पावन झालो जरा पावन झालो जरा पावन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनादी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विरिद्यादिगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल सोडिला संसार माया तयावरी भार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललांबू ठरणारं संत साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलं ते मायबापांच्या कर्णकोरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं ज्यांना ज्ञानामरेंद्र बोधामृत चंद्र गाथा समुद्र चैतन्य भूषण पाषाण दूषण कथामृत असन असणारे देहूचे सुप्रसिद्ध वैराग्य राग रसिक श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा सुंदर असा 4 चरणांचा पांडुरंग परमात्म्याच्या अंतकरणात असणारी भक्ताविषयी साधकाविषयी भक्त वत्सलता प्रतिपादन करणारा गोड असा चिंतनीय
अभंग आजच्या या वर्ष श्राद्धाच्या दिनी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सोपा आणि मोजक्या शब्दांमध्ये भावार्थ. काय सांगतात तुकोबराय? कधीतरी प्रश्न पडला पाहिजे आम्हाला सुद्धा, अभंगाच्या पाठीमागं नेमका त्यांच्या सांगण्याचा उद्देश काय असावा. आणि म्हणून आज पांडुरंगाच्या अंतकरणातील भक्त वत्सलता तुकोबराय म्हणताय. कुणाबद्दल प्रेम करतो पांडुरंग? कधी प्रश्न पडलाय आम्हाला? काय अपेक्षा आहे तुकोबरायांची? काय भगवान परमात्म्याची अपेक्षा आहे? साधी आणि सरळ सोपी. ज्यानं अंतकरणातून संसार सोडलेला आहे त्याच्यावरती पांडुरंग परमात्मा नितांत प्रेम करतो. किती करतो तुकोबराय? माया तयावरी भार. पण त्याचं लक्षण काय तुकोबराय? सोडिला संसार. अरे जण अंतकरणातून संसार सोडलेला आहे त्याच्यावरती नितांत प्रेम पांडुरंग करतोय. ठीक आहे, पण नेमकं प्रेम करतो म्हणजे नेमकं काय सांगायचं तुकोबराय तुम्हाला? असं काय करतो तो साधकाविषयी? माझे तुकोबराय म्हणतात तो काय करतो ऐकायचंय? धावे चाले मागे मागे. पांडुरंग परमात्मा धावतो वेळ प्रसंगी येणाऱ्या संकटासाठी. कुणाच्या? साधकाच्या, भक्ताच्या. ज्या वेळेस साधकावरती एखादं संकट येताना पांडुरंगाला दिसतं ना त्यावेळेस तो धावून जातो. आणि त्याची पोझिशन सुद्धा तशाच पद्धतीची आहे बरं. बसलेल्या लोकांना एखादा इथं जर साप वगैरे निघाला तर धावता यायचं नाही का? बसून उठेपर्यंत वेळ जाणार आहे. पण जो उभा आहे त्याला ते शक्यता फार लवकर आहे. आणि पांडुरंग परमात्मा कटेवरती कर ठेवून अगदी त्याच पोझिशन मध्ये आहे. आणि म्हणून ज्या वेळेस साधकावरती एखादी संकट येण्याची दिशा दिसली, संकट येत आहे असं भासल्यानंतर जगाचा मालक धावून जातो. तुकोबराय सांगतात धावे चाले मागे मागे. पण नुसतं धावतो का? सुख दुःख साहे अंगे. त्याच्यावरती येणार सुख असो किंवा दुःख अंगानं सहन करतो. एवढ्यावरती थांबत नाही. मग तुकोबराय सांगा ना आम्हाला, त्या साधकानं काय करणं अपेक्षित आहे? काय असं लक्षण आहे त्याच्याजवळ? काय विशेषता आहे? काय असं त्याच्याकडे गुण आहे की जगाचा मालक त्याच्यासाठी धावून जातो? काहीतरी असेल ना. तुकोबराय म्हणतात बरोबर आहे ना. काय आहे त्याच्याजवळ? त्या दोघांमध्ये करार झालाय म्हणतात. कुणामध्ये? साधकामध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये. कोणता करार झाला हो तुकोबराय? तुकोबराय म्हणतात तो करार आहे का? याने घ्यावे नाम. साधकानं नाम घ्यायचंय, नामचिंतन करायचंय. मग तो त्याचं काय काम करतो? त्याचं काय विशेषता आहे? तिसी करणे त्याचे काम. साधकानं नामचिंतन करायचं आणि पांडुरंग तो त्याचं काम करत असतो. कोणतं काम आहे त्याचं? धावे चाले मागे मागे आणि सुख दुःख साहे अंगे. पण हो तुकोबराय सांगा ना कसा आहे तुमचा पांडुरंग? तुकोबराय म्हणतात हा काय माझ्या एकट्याचा नाही बाबा. मग तो तुमचा आमचा प्रत्येकाचा आहे. प्रत्येकाच्या हृदयात आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. अरे प्रत्येकाच्या हृदयात आहे. ज्या दिवशी तो पांडुरंग निघून जाईल त्या दिवशी या देहाला किंमत आहे का? नाही ना. आणि म्हणून तो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण तो कसा आहे हो तुकोबराय? तुका म्हणे भोळी. तो खूप भोळा आहे. किती भोळा आहे? इतका भोळा आहे, इतका भोळा आहे. कृपा करण्यासाठी उतावीळ सुद्धा आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. आणि एवढा कोवळा असणारा काय करतो? धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. विठ्ठल विठ्ठल. माझी विनंती आहे तुम्हाला सुरुवातीलाच बरं का, थोडस पुढं सरकून घेत चला. आणि अजिबात हातामध्ये कोणी सुद्धा मोबाईल वगैरे घ्यायचा नाही. जोपर्यंत कीर्तन चालू आहे अजिबात एकमेकांशी गप्पा मारायच्या नाहीत. कीर्तनातले काही नियम आपण स्वतः पाळूयात. आपण साधक हृदयाचे आहात मला माहिती आहे. मी एकदा सांगितलं की तुम्ही पटकन ऐकणार आहात आणि हातातला मोबाईल पटकन खिशात जाणार. करा सायलेंट आजच्या दिवस. करा ना थोडा वेळ, फार नाही. ऐका. अभंगाचा भावार्थ आपल्या समोर मांडला. पण किम कारणम, कोणत्या कारणास्तव उपस्थित आहात हे प्रत्येकाला माहिती आहे. पण तरी सुद्धा वाक्याचा आद्य कर्तव्य या न्यायानं. या गोड अशा खाडे कुटुंबातून गेल्या 1 वर्षापूर्वी कैलासवासी सौभाग्यवती सुशीला आई म्हणजेच सुशीला आनंदराव खाडे पंचभाई आईचं 1 वर्षापूर्वी जाणं झालं मायबाप या कुटुंबातून. अतीव दुःख आहे.
पण प्रत्येकाचं काहीतरी देणं लागतं आणि ते देणं नेमकं काय असावं? 4 दाणांचं पुण्य. कोणतं 4 दाण? कधी प्रश्न पडलाय? काय द्यायचं असतं गेलेल्या माणसाला? अरे जिवंतपणी तर प्रेम द्यायचंच आहे, पण गेल्यानंतर सुद्धा 4 दाणांचं पुण्य समर्पित करायचं आहे. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान हे 3 नंतर, पण प्रथम आहे ते पिंडदान. या पिंडदानाचं दान, ज्ञानदानाचं दान, अन्नदानाचं आणि वस्त्रदानाचं 4 दानांचं गाठोडं आज 12:05 आईच्या चरणावर समर्पित करायचं आहे. पण त्यापूर्वी गोड असं आजचं इथलं वातावरण आहे. सुंदर अशी साथसंगत उपलब्ध होते. महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन मंडळी इथं उपस्थित आहेत आणि ज्यांनी सुंदर अशी पंचपदी गायन केली. गाणं कोकिळा म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो, आदरानं ज्यांचं नाव घेतलं जातं, महाराष्ट्रातील एक नामांकित रत्न हरिभक्तीपरायण आमचे लक्ष्मण महाराज सुतार म्हणजेच आपले तात्या. आणि तात्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवावी. अशा टाळ्या नकोत बरं का मला. वाजवायची असेल तर माणूस जसा मनमोकळा असतो तशी टाळी सुद्धा मनमोकळी वाजली पाहिजे. त्याचबरोबर सुंदर अशी तेवढ्याच तोला मोलाची जोडी आणि त्यातलं द्वितीय क्रमांकाचे जे सुंदर गायन करतात गोड, या दोघांची जोडी महाराष्ट्रभर व्हायरल आहे सध्या. आणि त्याचबरोबर तेवढेच बंधुतुल्य असणारे गुरुबंधू आमचे परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण आमचे तुषारजी महाराज गाडे आहेत, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी. त्याचबरोबर माझे पतिदेव इथं उपस्थित आहेत, महाराजांच्याही चरणी नतमस्तक होते. दुसरे बंधू महाराष्ट्रातलं वादनातलं एक मोठं जाणतं तरुण नेतृत्व म्हणून ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं. कमी वयामध्ये मोठं शिखरावरती नाव जावं एवढे कमी कालावधीत ज्यांनी स्वतःचं नाव कोरलेलं आहे ते परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण मृदुंग सम्राट, मृदुंगाचे महामेरू आमचे शशिकांत दादा आहेत. दादांसाठी एकदा जोरदार टाळी. विणेकरी बाबा आहेत. त्याचबरोबर सुंदर साऊंड सिस्टीम आहे आमची तेजस मंडप पळशी, ही साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी जोरदार टाळी. महाराष्ट्रभर आमच्या सिस्टीमवाल्या दादांचं, भाऊजींचं आमच्या नाव गाजते आता सध्या. अप्रतिम आवाज दिलाय. सहज बोललं तरी तुमच्यापर्यंत, श्वास जरी घेतला तरी सिस्टीम एवढी सुंदर आहे की श्वासही तुमच्यापर्यंत पोहोचली, एवढा गोड आवाज. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुढं सरकून घ्या, पुढं सरकून घ्या का सांगते, याचं महत्वाचं कारण असं आहे की आज इथं जे होणारं कीर्तन आहे ते शूटिंग होतंय. तुम्ही कसे बसला, कसे राहता, काय करता, जांभया देता का मोबाईलवरती बोलता, गेम खेळता, हे सगळं तिथं शूट होणार आहे. त्यामुळं आपली जबाबदारी आहे. आपल्या पळशीचं नाव महाराष्ट्रात जाणार आहे, भारतभर होणार आहे. आणि तेवढाच प्रसिद्धीचं जे युट्यूब चॅनल आहे ना, बाळूमामांचे निस्सिम भक्त, पांडुरंगाचे निस्सिम भक्त असणारे आमचे दादा, आणि त्यांचा हा युट्यूब चॅनल आहे बाळूमामाचा हरिजागर. आमच्या दादांसाठी एकदा जोरदार टाळी. खूप युट्यूबवाले दादा बघितले आम्ही बरं का, पण माळकरी मोजून 2 भेटले, एक पुण्यामध्ये दादा आणि एक तुम्ही, म्हणून खरंच आनंद वाटतो. वारकऱ्याचा जेव्हा वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिल्या जाते, माझी या जातीचे मज भेटो कोणी, असं वाटतं. आणि निश्चित तो आनंद आहे. आणि एकच विनंती आहे मायबाप, आता मला माहिती आहे तुम्ही एकदा सांगितलं की ऐकणारे श्रोतृवर्ग आहात, आणि तुम्ही असताना ज्ञानोबरायांच्या भाषेत तुम्ही कोण आहात याचं जरा भान असू द्या. कोण आहात तुम्ही, तुमचा अधिकार फार मोठा आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. तुम्ही महेशाची मूर्ती आहात. महेश म्हणजे कोण? गावातलं नव्हे बरं, महेश म्हणजे भगवान शिवांचं स्वरूप आहात तुम्ही. आणि म्हणून गोड अशी साथसंगत उपलब्ध होते. गोड असा आईंचा परिवार आहे. त्यांचे पतिदेव आनंदराव असतील, त्यांच्या दुसऱ्याच एक भगिनीसारख्या असणाऱ्या आमच्या रुक्मिणीताई असतील. 6 मुलं आहेत आणि या 6 मुलांचा, सुना नातवंडांचा गोड परिवार आहे. मनीषाताई असतील, भाग्यश्रीताई असतील, कुसुमताई असतील आणि संगीताताई. 4 मुली आणि 2 मुलं. यातले संतोषदादा आणि दुसरे संपतदादा. संतोषदादा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं नाव म्हणजे सनीदादा, माझ्या पतिदेवांचे जवळचे मित्र. गोड असं वातावरण आहे, पण या वातावरणाला तुमच्या उपस्थितीतून अधिक सौंदर्य प्राप्त होत आहे. आणि म्हणून एकच विनंती आहे, जेव्हा जेव्हा विठ्ठल भजन होईल तेव्हा मुखानं नाम घ्याल आणि हातानं विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.
अभंगातून साधकाची अवस्था सांगत आहेत. पांडुरंगाच्या अंतःकरणातील भक्तवत्सलता सांगतात. जो साधक आहे त्यानं काय करणं अपेक्षित आहे? मग तो साधक आपणही आहोतच की. प्रत्येकाची एक गरज आहे, एक कर्तव्य आहे. गेलेला जीवात्मा याला योग्य गती प्राप्त व्हावी म्हणून काही दानांचं पुण्य मी मगाशी सांगितलं समर्पित करायचंय. पण गंमत अशी आहे, संसार सोडणं म्हणजे काय हो? आता हा महत्वाचा कथाभाग आहे. कसं आहे, प्रथम चरणामध्ये तुकोबरायांनी संसार पण कसा सोडीला याच्यावरती स्वतः बोलावं का? आता आम्ही तर संसारिक जीव आहे ना, आम्ही संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुकोबरायांना? संसार सोडणं म्हणजे आहे त्या संसारावरती तुळशीपत्र ठेवणं असं नाही. साधू संतांनी सुद्धा संसार केला, जगाच्या मालकानं सुद्धा संसार केला आणि जीवानं सुद्धा संसार. फक्त गंमत अशी आहे, संतांचा संसार सफलतेचा होतो आणि आपला मात्र संसार सफलतेचा होत का? काय एवढी तफावत आहे? संतांनी जो संसार केला ना तो वेगळा आहे. आणि संसार याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? सातत्याने या संसाराच्या अनेक व्याख्या केल्या जातात, पण आज मात्र या अभंगाच्या दरम्यान या प्रथम चरणाचे संसार म्हणजे नेमका काय याची व्याख्या थोडीशी भिन्न आहे. संसार म्हणजे काय आहे का बरं? सातत्यानं येरझार होणं म्हणजे संसार. येणं आणि जाणं याला काय नाव दिलं? संसार. पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे फलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. ही जी फजित आहे ना तुमची आमची, सातत्यानं जन्म घ्यायचा सातत्यानं मरायचं, याला सुद्धा संसारच म्हटलं. आणि हा संसार ही एरझार थांबवण्याचं एकमेव साधन आहे, ते म्हणजे नामचिंतन. मी मगाचपासून सांगते तुम्हाला, टाळी वाजवा, मुखानं भजन कशासाठी करायचो? कशासाठी टाळी वाजवायची? यांच्या कौतुकासाठी. यांच्या कौतुकासाठी वाजवा म्हटलं तर तुम्ही मनापासून वाजवली नाही, मला माहिती आहे. पण ज्या वेळेस तुमचा यातून उद्धार होईल हे जर जाणल्यानंतर 100% तेवढ्याच जोरामध्ये टाळी वाजणार आहे. काय टाळीचं महात्म्य आहे? कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. कीर्तनात जाणारा एक एक क्षण अनमोल आहे. जो जो काळ कीर्तनी जाय तो तो होय सार्थक. निळोबराय म्हणतात, जो जो क्षण इथं जाणार आहे तो प्रत्येक क्षण हा सार्थकी लागणार आहे. आणि म्हणून कायम जगाच्या मालकाचं नितांत भजन करावं, कारण पुन्हा हा जन्म मनुष्याचा प्राप्त होईल हे सांगता येत. बघा ना, गंमत आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे, पण यातून एकदा आत्मा राम निघून गेला की काय होतं? काय होतं? एकदा या शरीरातून प्राण निघून गेला, भले भले म्हणतात अरे मी म्हणून झालं, माझ्यामुळं होतं सगळं. पण ज्या दिवशी याच शरीरातून तो पांडुरंग परमात्मा निघून जातो तेव्हा त्याला कुठं नेलं जातं? स्मशानी नेवनी भडाग्नी देवानी येती परतोनी माघारे. स्मशानात नेलं जातं आणि भडाग्नी नावाचा दिला जातो आणि पुन्हा माघारी येतात. पण नेणारे कोण आहेत? परकेत का? आपल्याच रक्ताचे, आपल्याच घरातले, आपल्या जीवाभावाची माणसं असतात.
पण निश्चित आहे ज्या दिवशी शरीरातून प्राण निघून जातो त्या दिवशी स्मशानात नेलं जातं आणि एक अग्नी दिला जातो, त्याचं नाव आहे भडाग्नी. 4 अग्नी सांगितले जातात. अन्न पोटामध्ये पचवण्याचं काम करतो, त्याचं नाव काय? पोटामध्ये सुद्धा एक अग्नी आहे की, बोला की कोणता अग्नी येतो? जठराग्नी. तो सुद्धा अग्नी आहे. पाण्याला जाळतो तो वडवानळ नावाचा अग्नी आहे आणि माणसाला जाळतो त्याचं नाव भडाग्नी आहे. पण ऐका बरं, एकदा का या शरीरातून तो प्राण गेल्याच्या नंतर मात्र स्मशानात नेलं जातं आणि हा अग्नी दिला जातो. पण हे कधी? ज्या वेळेस शरीरातून आत्मा निघून जातो. म्हणजेच काय तर देहातून आणि आत्म्याचा या दोघांचा जेव्हा संबंध तुटला जातो, यांचा दोरा तुटला जातो, तेव्हा त्याचा काय होतो? तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा. हा पसारा होतो पण कशामुळं? ज्या दिवशी आत्मा आणि देहाचा संबंध तुटला जातो त्या दिवशी. आणि म्हणून आयुष्यभर या नामचिंतनामध्ये राहण्यासाठी कायम तुकोबराय सांगत आहेत, अरे राजा, मिळालेल्या जन्माच्या, मिळालेल्या नरदेहाची सार्थकता कशामुळे होईल? तर नामचिंतनानं होत असते. पण हो तुकोबराय, ज्या नामचिंतनाबद्दल बोलताय, ज्या संसाराबद्दल बोलताय, काय अधिकार आहे? जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. आणि म्हणून आयुष्यभर साधू संतांनी भगवान परमात्म्याचं चिंतन करावं, कायम आपल्याला जागृत करावं. अरे मिळालेला अनमोल देह विनाकारण निंदेमध्ये घालवू नका राजा, याची त्याची निंदा करण्यामध्ये नका घालवू. मिळालेल्या नरदेहाची सार्थकता झाली पाहिजे. आणि म्हणून या शरीरातून एकदा का हा आत्मा निघून गेला म्हणजे आयुष्याचा दोरा तुटला की त्या देहाला प्रेताची उपमा दिल्या जाते, प्रेत स्वरूप होतं. यालाच काही ठिकाणी मड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? बोला की. मड म्हटलं जातं, प्रेत म्हटलं जातं आणि इंग्लिश शब्दामध्ये डेड बॉडी सुद्धा म्हटलं. या देहाला अनेक नावं दिली. पण कधी याच्यातून पांडुरंग परमात्मा निघून गेल्याच्या नंतर. आणि म्हणून माझे तुकोबराय, माझ्या साधू संतांनी सांगितलं, एकदा का यातनं देव निघून गेला, भगवान परमात्मा निघून गेला की याला प्रेताचं स्वरूप प्राप्त होतं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव,
या शरीरातून तो पांडुरंग निघून गेला, तो जीवन निघून गेल्याच्या नंतर झाला प्रेतरूप शरीराचा. आणि मग लक्ष्यला ठाव स्मशानीचा. त्याला स्मशानात नेला जात. आणि मगाशी जसं प्रमाण दिलं तसं स्मशानी निवोनी भडागणी देऊन येती परतोणी माघारी. आयुष्य असाच आहे. या आयुष्याचं एक गंमत आहे बरं. काय गंमत आहे माहितीये का? जगाच्या मालकानं काही अधिकार स्वतःच्या हातात ठेवले. तुम्हाला पटण्यासाठी एक गोड उदाहरण देते. एखादी वस्तू असेल आणि ही जी वस्तू आहे त्याच्यावरती एक गोष्ट छापलेली असते. काय असते? मॅन्युफॅक्चर डेट. पण गंमत अशी आहे, त्या वस्तूवरती मॅन्युफॅक्चर डेट म्हणजे काय? उत्पादन तिथी. ज्या दिवशी वस्तू निर्माण केली जाते त्याच दिवशी छापली जाते आणि 6 महिन्याने एक्सपायरी डेट लिहिली जाते. बरोबर ना? तुम्हाला माझा प्रश्न कळाला का? काय म्हटलं मी? वस्तू आहे, त्या वस्तूवरती उत्पादन तिथी, ज्या दिवशी ती वस्तू तयार केली त्याच दिवशी उत्पादन तिथी छापली जाते, मॅन्युफॅक्चर डेट छापली जाते आणि 6 महिन्याने एक्सपायरी डेट छापतात. बरोबर की नाही? काय हो म्हणता? प्रोडक्ट वापरायला दिल्यानंतर पुन्हा छापायला बोलवतात का माघारी? नाही. ज्या दिवशी तो वस्तू पदार्थ कोणतीही गोष्ट असू द्या, ज्या दिवशी कंपनीमध्ये तयार झाली त्याच दिवशी मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट छापली जाते. आणि तसंच हा सुद्धा एक प्रोडक्ट आहे, पण पांडुरंगाचा प्रोडक्ट आहे. ही सुद्धा वस्तू आहे जगाच्या मालकाची. फक्त गंमत अशी आहे, याच्यावरती सुद्धा 2 तारखा छापलेल्या आहेत. फक्त एकच तारीख समाजाला माहिती. एक तारीख माहिती. कोणती माहिती आहे मग तुम्हाला? मृत्यूची. जन्मतारीख ठामपणानं सांगतो ताई, माझा अमुक अमुक तारखेचा जन्म आहे. पण यातला कोण आहे कासा की जो म्हणेल मी अमक्या अमक्या दिवशी अमक्या अमक्या तारखेला अमुक अमुक वाराला अमुक अमुक वेळेला माझा देह ठेवणार आहे का? असं कोण? साधू संतांशिवाय अधिकार कुणाला सांगता येत नाही, कुणाला प्राप्तही होत नाही. साधू संतांनी देह ठेवताना सुद्धा, म्हणून तर त्यांच्या जन्माचा, त्यांच्या मृत्यूचा, त्यांच्या देह ठेवण्याचा सोहळा होतो, त्यांच्या मरणाचा सोहळा होतो आणि जीवाचे सुद्धा सोहळे होतात. 2 सोहळे सांगावेत ज्ञानोबरायांनी. देहाची आगावालिया जम मृत्यूची या सोहळिया ना म्हणून नये धनंजया जिया परी. 2 सोहळे, जन्माचा आणि मृत्यूचा. मृत्यूचा होतो तो फक्त साधू संतांचा, एखाद्या जीवाचा होतो ज्यानं आयुष्यभर नामसाधना केली आणि प्रत्येकाला कर्तव्य दिलं. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. पाठीमागं राहिलेल्या लोकांना हे करणं फार गरजेचं आहे. जे पिंडदान आहे, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान खूप गरजेचं आहे. का? कारण हा देह 5 तत्वांचा आहे. देह तव 5चे झाले, ते कर्माच्या गुणी गुंतले, विषय चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या. पंचतत्वाचा देह आहे तो. पंचतत्वाचा देह पंचतत्वामध्ये द्यायचा आहे, विलीन करायचा आहे. पण आम्हाला हे कळालंच नाही हो. आमचं झालं काय? क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया. ज्याची प्राप्ती व्हायला पाहिजे ते सोडून लांब पळायला लागलो, संसाराच्या मायाजाळात अडकलो. आणि म्हणून साधू संत सांगतात, हे मायाजाळ तोडता येतं पण नामचिंतनानं तोडता येतं मायबाप. पांडुरंगाचं स्मरण झालं पाहिजे, पण ज्याचं पांडुरंगाचं ज्याला स्मरण झालेलं नाही ना त्याची काय अवस्था होते हो. विसरलित या थोर झाली हानी, विसरलित या थोर झाली हानी हानी, विसरलित या थोर झाली 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 हानी, विसरलित या थोर झाली. पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, 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 विसरलित
तया थोर झाली हानी. काय हानी होते? पचतील खानी. किती? 84च्या या नरकामध्ये बुडत असतात. आणि म्हणून या बुडू नये याच्यासाठी तुम्ही पांडुरंगाचं चिंतन केलं पाहिजे, त्याला समर्पित भाव केला पाहिजे. कारण काही नलगे एक भावचे कारण, देवा कारणे भाव तस्मात नलगे द्यावे. काय लागतं त्याला? अरे अंतकरणातलं प्रेमच लागतं ना. आणि म्हणून आयुष्यभर जगाच्या मालकानं कायम तुम्हाला नितांत गोड जीवन जगायला सांगावं, साधू संतांनी पोट तिडकीनं सांगावं. पण आमचं असं झालंय, आमच्या दुःखानं आम्ही कमी दुःखी झालो, पण समोरच्या सुखानंच आम्ही अधिक दुःखी झालो. ही तर मूळ. इथं तर सगळं पाणी मुरतंय आपलं. माणूस स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे, पण समोरच्याची झालेली प्रगती पाहिली की माणसाला आणखीन दुःख होतं. आपल्या दुःखाचं कुठंतरी निवारण करता येईल, पण समोरच्या सुखानं जर आपल्याला दुःख होत असेल तर आपण माणूस नाहीये. शरीर जरी माणसाचं असेल तर वृत्ती मात्र राक्षसी झाली आपली. नाही एखाद्याचं चांगलं करता येत ना माईबाप, नका न करू, पण एखाद्याचं वाईट तरी करण्याची वृत्ती अंतकरणात ठेवू नका. काय होतं? नाही करता येत, हरकत नाही. नाही एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी दान धर्म करता येत, करू नका. नाही एखाद्याचं लग्न जुळवता येत, जुळवू नका. पण एखाद्याचं जुळलेलं तरी मोडू नका. अरे एखाद्या गरजवंताला जर सरळ हाताने एखादा मदत करत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कामच नाही. काय गरज आहे? ऐका, अरे देणाऱ्याच्या रांगेत फार कमी गर्दी आहे, पण मागणाऱ्याच्या रांगेत प्रचंड गर्दी आहे दादा, प्रचंड गर्दी आहे. आणि म्हणून जर जगाच्या मालकानं देणाऱ्याच्या यादीत जर तुमचं नाव नोंदवलेलं असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. कारण मागणारे खूप आहे. विंदा करंदीकरांची गोड कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे मनगटातून का खांद्यातून काढून घ्यायचा. त्याची वृत्ती आत्मसात करायची, देणाऱ्याची वृत्ती. आणि तरी सुद्धा नाही एखाद्याचं चांगलं करता येत, नका करू, पण वाईट करण्याचा वृत्तीचा भाव तरी सोडून द्या ना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. ना कभी हैवान बनो, ना कभी शैतान बनो. सदाचार अपना न सको तो पाप पग पर मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. नाही चांगलं करता येत, नाही एखाद्याच्या आयुष्यामध्ये फुलाचा सुगंध देऊ शकत, पण काटे तरी का व्हायचं. आणि म्हणून मिळालेलं जीवन फार गोड आहे. किती दिवसांचं आहे आयुष्य? 4 दिन की जिंदगी है, हंसी खुशी काटले, मत किसी का दिल दुखा. दर्द सबके बाटले, कुछ नहीं है साथ जाना. काय येणार आहे? काय येणार आहे तुमच्या सोबत? पैसा, पद, श्रीमंती? काहीच नाही, काहीच येणार नाही. आणि म्हणून सोबत जर काही येणार नसेल तर मग तो अहंकार, अंतकरणामध्ये अहंता कशाला पाहिजे. आणि म्हणून कुछ नहीं है साथ जाना, एक नेकी के सिवा. कर भला होगा भला, गाठ अपने बांधले, गाठ अपने बांधले. आयुष्य खूप गोड आहे, पण ते कसं जगायचं तुमच्या माझ्या हातात आहे. साधू संतांनी नितांत प्रेम केलं. अरे संकट जरी आलं तरी साधू संतांनी कधीच पांडुरंगाचं भजन सोडलं नाही, कधीच नाही. नेने अनेक काही धंदा, नित्य ध्यात असे गोविंदा. कायम पांडुरंगाचं चिंतन करावं ते साधू संतांनी. आणि मग परिणाम काय झाला? कायम भजनानंदी राहिलेल्या संतांनी काय केलं? संतांचा संसार थोडासा भिन्न आहे, संतांचा संसार वेगळा आहे. मग नेमका संतांचा संसार वेगळा आहे म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं हेच अभंगाचं प्रथम चरण. संसार
सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार माया तयावने पार माया तयावने पार अवे गाले मागे 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 अवे गाले मागे मागे माया तयावरी पार माया तयावरी पार अभी चाले मागे मागे अभी चाले मागे मागे ए सोडीला संसार माया तयावने पार माया तयावने पार माया तयावने पार सोडीला संसार माया तयावरी पार तयावरी पार माया तयावरी तयावरी थोडस सगळ्यांनी थोडं थोडं पुढं सरकून घ्या. मागच्यांना जरा थोडीशी जागा होऊ द्या. विठ्ठल विठ्ठला 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 साधू संतांनी पांडुरंगाचं प्रेम प्राप्त करावं यासाठी काय केलं? सोडिला संसार माया तयावरी भार. संसार सोडलं म्हणजे काय केलं? संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. संतांनी त्या काळाच्या माथ्यावरती पाय दिला म्हणजे संसार सोडला. आणखीन संतांचा संसार कसा आहे? संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे. हे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी संसारी असावे असोनी नसावे म्हणजे काय? अलिप्त कमळ जळी जैसे साधू संतांचा संसार तसाच आहे. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे साधू संतांचा संसार आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, थोडस बसताना ताठ बसा बरं.
सांगा बरं मला, कमळ पाण्यात की पाण्यात कमळ? प्रश्न कळाला का तुम्हाला? कमळ पाण्यात की पाण्यात कमळ? बहुतेक कळालेला दिसत नाही. सोपं आहे की अवघड आहे का? कमळ पाण्यात की पाण्यात कमळ? चुकू द्या, चुकलं तर सांगा मला. आहेच असं कोणीच नाहीये का सांगणार? बोला की. कमळ पाण्यात नाही का बाबा? पाण्यात कमळ असलं असं जरी म्हटलं तरी योग्य आहे, आणि कमळ पाण्यात म्हटलं तरी उत्तर बरोबरच आहे. पण गंमत अशी आहे, कमळ जरी पाण्यात असेल तरी पाणी कमळात नाहीये. आलं का लक्षात? कमळात पाणी नाहीये. साधू संतांचा संसार तसाच आहे. आयुष्यभर पक्ष्यांसारखा संसार करावा साधू संतांनी सांगितलं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रात काळी निघोनी गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. साधू संतांचा संसार आहे. पण ऐका बरं, संसार सोडणं म्हणजे काय? का पांडुरंग परमात्मा साधू संतांवरती, ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावरती प्रेम करतो? दृष्टांत देते, फार गोड दृष्टांत आहे. जगन्नाथपुरी भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये लाखा कोलाटी नामक संत होऊन गेले, जे कायम ढोल वाजवायचे, नितांत सेवा करायचे. पण सेवेचा भाव बघा कसा आहे. दिवसभर ढोल वाजवायचा पांडुरंगाच्या द्वारात, जगन्नाथ भगवान परमात्म्याच्या द्वारात, आणि 4 रुपये मिळायचे. का? कारण त्यांची पत्नी जी होती ना, ती तारेवरती कसरत करायची. लाखा कोलाटींनी ढोल वाजवायचा आणि पत्नीनं तारेवरती नाचायचं, तारेवरती कसरत करायची. नित्यनेम दोघांचा पती पत्नीचा ठरलेला आहे. रोज दिवसभर ढोल वाजवायचा, 4 रुपये जमा व्हायचे. पण गंमत अशी होती, 4 रुपये जमा जरी झाले तरी ते संसारासाठी लावत नव्हते. मग मिळालेले पैसे जगन्नाथ भगवान परमात्म्याच्या दानपेटीत टाकून द्यायचे. मग घर कसं चालेल? कारण पैशाशिवाय संसार कसा व्हायचा? कसा संसार होईल लाखा कोलाट्यांचा? दिवसभर, दिवसातून 2दा महाप्रसाद भेटतो. आजही जगन्नाथपुरी भगवान परमात्म्याच्या इथं सकाळ आणि संध्याकाळ. जे पैसे दानपेटीत टाकायचे त्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी 2 टायमिंगचं जेवण ही दोघं प्रसाद घ्यायची पती पत्नी. बघता बघता दिवस असेच गेले निघून. पत्नी गरोदर राहिली, प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि आता बाळंतीण होण्याची वेळ आली. बाळंतपणाच्या असह्य वेदना सहन करणारी लाखा कोलाट्यांची पत्नी होती, तारा नावाची. असह्य वेदना होत आहेत. मुलगी झाली त्यांना, पण दुर्दैव असं आहे की मुलगी झाली, मुलीचं तोंड पाहिलं आणि लाखा कोलाट्यांच्या पत्नीनं प्राण सोडला. नवजात लेकरू हातामध्ये घेतलं लाखा कोलाट्यांनी. या लेकराचं पालन पोषण कसं करायचं? याला दुधाची व्यवस्था केली पाहिजे. नवजात आहे, आई मरण पावली, याची काय करूया? 4 लोकांकडे कुठेतरी 4 रुपये गोळा करायचे, पण कधी संसारातलं कधीच व्यथा नाही मांडली. दूध मिळवायचं आणि त्या दुधानं त्या लेकराचं पोट भरायचं. बघता बघता ती लेक मोठी होत होती, स्वरूपवान होती, इतकी देखणी होती. रात्रीच्या क्षणी अंधार जरी असेल तरी दातावरून पोरगी ओळखता येत होती. पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात चमकायचे. स्वरूप तेवढं सुंदर आहे, लावण्यखडी आहे, स्वरूपवान आहे, तेजस्वी मुलगी आहे. बघता बघता पोरगी 18 वर्षाकडे आली. पोरीला सगळं काही शिकवून काढलं होतं, तारेवरती कसरत करण्याचं सगळं काही शिकवलेलं होतं. एक दिवशीचा प्रसंग आहे. मुलगी तारेवरती कसरत करते, इकडे ढोल वाजतोय. पण त्याच नगराचा राजा तिथून निघाला होता. त्या राजानं पाहिलं त्या पोरीकडं आणि जसं का पाहिलं, अरे आपल्या या राज्यात सुद्धा अशी मुलगी पाहायला नाहीये कुठं. इतकी स्वरूपवान आहे, इतकी देखणी आहे, अशी पत्नी भेटायची नाही. मन भाळलं. त्या पोरीला कसरत झाल्याच्या नंतर संध्याकाळी त्या राजानं मागणी घातली, माझ्याशी लग्न करशील? तिनं सांगितलं, अगोदर माझ्या बाबांना विचारू द्या मला. संध्याकाळी बापाला विचारावं, बाबा राजा, या राजानं मला लग्नासाठी मागणी घातली हो. मग तू काय म्हटली बेटा? बाबा माझी सुद्धा इच्छा आहे त्यांच्यासोबत लग्न करण्याची. राजा, राजा स्वरूपावर भाळलेलं आहे ते. ज्या दिवशी स्वरूप संपेल त्या दिवशी हाकलून देईल ग. ऐक ना माझं,
दुर्बुद्धी नको मनामध्ये आणू. कसाही असला, गरीब जरी असलो ना मी, तरी स्वाभिमानी बाप आहे राजा, स्वाभिमानी आहे. समाजाच्या पुढे जरी हात पसरणारा असेल, भले डोंबाऱ्यासारखा खेळ करत असेल, पण तरी सुद्धा बाप आहे राजा मी. या समाजाचं सगळं काही सहन करेन, पण नाकावरती माशी नाही बसू घ्यायचो. मग नको जाऊ बाळा, बाबा मी जाणार आहे. बाबा राजा श्रीमंत आहे, सगळी सोय होऊन जाईल तुमची. बापानं सांगितलं, एवढंच ओळखलेस का ग मला? गरीब आहे म्हणून माझ्या गरिबीचा फायदा घेतेस? ऐक माझं, नको जाऊ. मुलीनं नाही ऐकलं, मुलगी निघून गेली. लाखा कोल्याट्यानं त्या दिवसापासून अन्न पाणी वर्ज केलं नाही, सेवनच केलं नाही, प्रसादच घेतला नाही. तो आपला जो रोजचा वाजवणारा ढोल आहे तो खुंटीला अडकवावा आणि अंतुरणाला खेळला. अन्न पाणी नाहीये शरीरानं, अगदी शरीरानं त्राण जाईन असा झाला, प्राण पाक जाण्याच्या अवस्थेत आला. शरीरात त्राण नाहीये, अंथरुणाला खेळलेला तो कुल्हाटी. 4-5 दिवस झाले जगन्नाथ भगवान परमात्म्याला कोडं पडलं, अरे माझं लेकरू, माझा लाखा रोज ढोल वाजवणारा चक्क 5-6 दिवस का नाही आला? काय झालं असेल असं? लेकरू का नाही आलं? आता त्याला माहिती नाही का? त्याला सगळं माहिती आहे. करतुम म्हणण्यात हा करतुम सत्तादेश भगवान परमात्मा आहे. पण कसं भेटायचं? पुजाऱ्याच्या वेशात पांडुरंग परमात्मा लाखाच्या द्वारात गेला. लाखा कार्य म्हणे 5-6 दिवस देवाच्या द्वारात ढोल वाजवायला नाही आला. कसं सांगावं बापानं असं असं झालंय म्हणून? बाबा आता माझ्या शरीरात त्राण नाहीये वाजवण्यासाठी. असं का म्हणतो? काय झालंय असं? नाही बाबा, सगळी उमेदच संपली ना माझी. बरं ते सगळं जाऊ दे, मी प्रसाद आणलेला आहे, तो प्रसाद सेवन कर लाखा. कसा घेऊ बाबा मी तो प्रसाद? कसा घेऊ? माझा नित्य नियम आहे, रोज ढोल वाजवायचा, रोज पैसे गोळा करायचे, दानपेटीत टाकायचं, मगच प्रसादाला हात लावायचा. बाबा कसा घेऊ मी प्रसाद? नको मला प्रसाद. अरे लाखा ऐक माझं, साक्षात पांडुरंग परमात्मा सांगत होता पुजाऱ्याच्या वेशात आलेला. लाखा घे ना. नको बाबा, नका आग्रह करू बाबा, माझी तयारी नाही, मी नाही घेऊ शकत आहे. देव निघून गेले. पण निघून गेल्याच्या नंतर इकडं रुक्मिणी आई साहेबांच्या जवळ पांडुरंग परमात्मा गेले आणि रडायला लागले. आई साहेबांनी विचारावं, देवा का रडता तुम्ही? रुक्मिणी, माझा लाखा मरणासड्डा अवस्थेत आहे ग, कधी प्राण जाईल त्याचा, कधी? मग काय इच्छा आहे देवा तुमची? रुक्मिणी माझं एक ऐकशील देवा? तुम्ही बोलावं, तुम्ही आज्ञा करावी, मी स्वीकारावी ती. बोला ना, काय इच्छा आहे तुमची देवा? हे फाटकं लुगडं आहे ग, आणि हे लुगडं नेसावं लागेल. नेसेन ना देवा. आहे कोण? जगाची मालकी नाही, लक्ष्मी आहे. ती ज्याच्या घरी जाते तिथं सगळं काही प्राप्त होतं. अरे रस्त्यानं जाणारा सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतो. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, तुमच्याकडचा पैसा संपू द्या, रस्त्यानं जाणारा सुद्धा बघत सुद्धा नाही. स्वार्थी जनता झाली हो. दुःख सांगूच नाही या जनतेला. का? अपने आंखों के आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल किसी को बताया मत करो, क्योंकि मुट्ठी में नमक लेके चलते हैं लोग, मुट्ठी में नमक लेके चलते हैं लोग, अपना जख्म किसी को दिखाया मत करो. का? माणूस जखमेवरती मीठच चोळण्यासाठी येतात. एखादाच असतो मायबाप की जो पांडुरंगानं पाठवलेला असतो, जो जखमेवरती मलमपट्टी करणार असतो, पण तो एखादा विरळा. इकडे पांडुरंग परमात्मा रडतोय. रुक्मिणी आई साहेबांना सांगावं, माझा लाखा तिकडे मरणासन्न अवस्थेत आहे. रुक्मिणी तुला लुगडं नेसावं लागेल. निसेन ना देवा. पण काय करायचंय? तुला चंद्राचं स्वरूप धारण करायचंय. करेन ना देवा. जगाची मालकीन फाटकं लुगडं अनेक ठिकाणी दंड घातलेलं रुक्मिणी आई साहेबांनी परिधान करावं, आणि ते परिधान करून पांडुरंगाच्या आज्ञेनुसार लाखा कोल्याट्याच्या द्वारात जावण बाबा म्हणून साथ घालावी. बाबा, ओ बाबा, आले मी. आवाज लेखीचा ऐकला आणि कुठून बळ आलं, उठण्यासाठी धडपड आहे. पोरगी घरात आली. बाबा माझं चुकलं बाबा, तुम्ही सांगितलेलं मी ऐकायला पाहिजे होतं बाबा. पोरीला वाटलं, बापाला वाटलं पोरीला उपरती झाली. बापानं त्या पोरीच्या तोंडावरून हात फिरवावा, लेकीनं उठवून बसवावं. का? शरीरात त्राण नाहीये बापाच्या, अन्न पाणी वर्ज केलेलं होतं ना. कसं बस पाणी मुखामध्ये सोडावं. आणि त्या लेकीनं म्हणजे साक्षात रुक्मिणी आई साहेबांनी लाखा कोल्याट्याच्या मुखावरून हात फिरवावा लेक म्हणून.
बापाच्या डोळ्यातून लेकीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. दुसरा दिवस उजाडला, पण देव सुद्धा थांबला नाही. देवानं एका साध्या नोकराचं स्वरूप धारण केलं. कानोबा झाला, गुडघ्या एवढं धोतर नेसला, आणि जे गुडघ्या एवढं धोतर आहे अनेक ठिकाणी त्याला सुद्धा ठिगळ आहेत. मळकट धोतर, मळकट सदरा अंगावर परिधान केला आणि लाखाच्या दारात उभा राहिला. लाखा असं नाही म्हटलं, मग अरे मालक, कामासाठी आलो मी, चाकर आहे, काहीतरी काम मिळेल सांगावं. मीच 4 गोष्टींसाठी बुकेज दिलाय. मी पोटासाठी काम करतो रे राजा, मी नाही देऊ शकत काही तुला, मी स्वतः दरिद्री आहे. हरकत नाही मालक, मला फक्त पोटाला अन्न मिळालं तर बस, बाकी काही लागत नाही. त्याने विचार केला, असाही आपल्याला आता शरीरानं ढोल नाही वाजवता येतंय. पोरगी आपली माघारी आली. आपलं पोट जर जगवायचं असेल, पोरीचं पोट जर जगवायचं असेल, तर पुन्हा आपला जो रोजचा व्यवसाय तो केला पाहिजे. मग तुला ढोल वाजवता येतो का रे? देव मनात सांगायला लागले, स्वतःच मनातल्या मनात बोलायला लागले. अनेकांचे ढोल वाजवले म्हणे मी, अनेकांचे. रोज जो दुसऱ्याच्या विषयी कपट धारण करतो त्याचा ढोल वाजवतो म्हणे मी. दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्याला पाहत नाही त्याचा ढोल वाजवतो. अरे रावणासारख्याचा ढोल वाजवला, कंसासारख्याचा ढोल वाजवला, पुतण्याचा ढोल वाजवला, हिरण्यकश्यपूचा ढोल वाजवला. हा तर लय साधारण ढोल आहे. अरे ऐकलंस का, ढोल वाजवशील का? मान हलवली. जी जी मालक, मालक नक्की ढोल वाजवतो, येतं मला. ठीक आहे, उद्यापासून माझी मुलगी चंद्रा तारेवरती नाचेल, तारेवरती कसरत करेल, तू ढोल वाजवायचा. ठीक आहे. ठरल्याप्रमाणे जगाचा मालक कानोबा स्वरूपात आलेला. दुसऱ्या दिवसापासून सुरू झाला खेळ. जगाचा मालक होता हो. जगाच्या मालकानं हातामध्ये ढोल घ्यावा, टिपर घ्यावं, आणि इकडं ढोल वाजवायला लागला, आणि तिकडं जगाची मालकीण जी आहे ती तारेवरती कसरत करायला लागली. आणि म्हणून सुरू झाला खेळ. आली कोल्हाटीन खेळाया, सगुन गुण माया, सगुन गुण माया. आली कोल्हाटीन खेळाया, सगुन गुण माया, सगुन गुण माया. इकडं आई, माझी रुक्मिणी आई नाचत होती, तारेवरती कसरत चालू होती. आणि इकडं लाखा कोलाटी फक्त तो खेळ पाहत होता. त्याला वाटलं पोरगी तारेवरती नाचते, नोकर जो कानोबा झालेला आहे तो ढोल वाजवतोय. बरेच दिवस गेले, आणि खरी जी मुलगी आहे तिला उपरती झाली. आली निघून बापाची खेली खुशाली विचारायला, बाबा माफ करा बाबा, तुम्ही सांगितलेलं मला पटलं बाबा, पण माझं चुकलं. असं का म्हणते बाबा, मी त्याच दिवशी यायला पाहिजे होतं, मी फार उशीर केला हो. असं नको म्हणू चंद्रा. अगं तू गेल्याच्या नंतर 5व्याच दिवशी घरी आलीस की? बाबा नाही हो, आज आले मी बाबा, आत्ताच हे काय तुमच्या समोर दिसते बाबा. असं का म्हणते चंद्रा? अगं तू तारेवरती नाचत होती, कानोबा ढोल वाजवत होता. बाबा विश्वास नाही का तुमचा माझ्यावर? आपण ज्या जगन्नाथाची सेवा करतो ना बाबा, त्या जगन्नाथाची शपथ घेऊन सांगते बाबा, मी आत्ताच आली आहे, नाही आली याच्या अगोदर बाबा. लाखा कोलाट्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. देवा देवा, अरे जी तारेवरती नाचत होती रे, ती कोण होती रे? कानोबाला आवाज द्यायला सुरुवात केली, कानोबा, ए कानोबा. पोरगी खरी आलेली पाहिली. देव गुप्त झाला होता. साध घालतोय, कानोबा, कुठंच कानोबा दिसत नाहीये. मग मात्र लक्षात आलं काहीतरी वेगळं घडलेलं आहे. जगन्नाथाच्या द्वारात गेला, शपथ घालावी. देवा खरं सांग, माझ्या घरी कोण आलं होतं? जर खरं नाही सांगितलं तर हे मस्तक तुझ्या पायरीवरती आपटून स्वतःचा प्राण देईल. देवा सांग ना कोण आहे, सांग ना कोण आलं होतं देवा. तरी सुद्धा देव बोलायला तयार नाही. मस्तक आपटणार इतक्यातच देवानं हात घालावा आणि सांगावं, लाखा लाखा, तुझ्या द्वारात जो ढोल वाजवायला आलो होतो ना, तो मीच होतो रे लाखा. देवा देवा, काय एवढं केलं? का का माझ्या द्वारात तुम्ही डोकर बनून आलात देवा? सर्वसामान्याच्या कुळात एवढं का, कशासाठी एवढं ओझं घेतलं डोक्यावरती देवा? जगाचे मालक आहात, कशासाठी? लाखा फक्त आणि फक्त तुझी भक्ती पाहिली, तुझं स्वच्छ अंतःकरण पाहिलं लाखा, मला नाही राहवलं रे. अरे तुझा स्वाभिमान तुझी लेख होती, आणि हा समाज डोमकावळ्यासारखा आहे, तुला टोचून खाल्लं असतं रे लाखा. काय समाजाला प्रत्युत्तर दिलं असतं?
आणि तुझी झालेली ही अवस्था मी कसा पाहू रे. आणि म्हणून मी आलो. पण देवा, देवा तुम्ही कानोबा म्हणून आला, पण चंद्राच्या स्वरूपात तारेवरती नाचणारी कोण होती देवा? ऐकायचंय लाखा तुला कोण होती ती? सांगा ना देवा, कोण होती ती? ती तुझी आई म्हणजे रुक्मिणी होती रे. देवा, देवा कुठं आहे पाप फेडू रे? कुठं पाप फेडू देवा? अरे आई आहे माझी, आणि त्या आईला तारेवरती नाचायला लावलं देवा. फार मोठा अक्षम्य अपराध झाला देवा, फार मोठा. देवा काय करू मी आता? काही नको राजा, बस आयुष्यभर असाच ढोल वाजवत राहा माझ्या द्वारात. तुझी ही निष्काम सेवा, ही सेवा मला प्रचंड आवडते रे लाखा, प्रचंड आवडते. देवा, देवा अरे माझे कपडे धुतले रे माझ्या आईनं, माझ्या रुक्मिणी आईनं. माझ्या मुखामध्ये घास घातला रे. लेक म्हणून नाना तरीची कामं करायला लावली रे मी. फार मोठा अपराध आहे देवा. काळजी नसावी लाखा. झालं ते झालं, नको विचार करू. का? कारण तुझ्या अंतकरणातला भाव पाहिला लाखा, आणि त्या भावानं इथं आलो. म्हणजे काय देवा, तू आयुष्यभर सेवा केली पण एकाही गोष्टीमध्ये स्वार्थ नाही दाखवला, हेच खूप आहे. दृष्टांत संपला मायबाप. साधू संतांनी नेमकं संसार सोडणं म्हणजे काय केलं याचा हा उत्तम दृष्टांत, उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून ज्यानं संसार सोडला त्याच्यासाठी हा काय करतो हेच अभंगाचं दुसरं चरण. नावे चाले मागे मागे, नावे चाले मागे मागे, चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. सुख दुःख सारे आगे, सुख दुःख सारे आगे. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे. आणि अशा ज्या साधू संतांनी संसार अंतकरणातून दूर उलटला आणि पांडुरंगावरती नितांत प्रेम केलं, त्याच्यासाठी सुद्धा देव धावून जातो. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. पण काय करार केला हो या साधू संतांनी? याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. साधू संतांनी नितांत प्रेम करावं, नुसतं नामचिंतन करावं. साधू संतांवरती येणारी संकट जगाच्या मालकानं स्वतः परतून लावावी. पण गंमत अशी आहे, संकट आणणारा सुद्धा देवच होता आणि संकट निवारण करणारा सुद्धा कोण आहे? कधीतरी देवाला प्रश्न विचारावा, का देवा संकट सुद्धा आपणच आणावीत आणि निवारण सुद्धा आपणच करावं असं का? देव सांगतो, जे सोनं आहे ना, या सोन्याला 24 कॅरेटची किंमत यावी त्याच्यासाठी त्याला अग्नीतून तावून सुलाखून काढलं जातं. आणि ज्या वेळेस त्याला तावून सुलाखून काढलं जातं त्यावेळेस त्या सोन्याची किंमत भरपूर वाढत असते, भरपूर वाढते. मग देवा आमचं परीक्षेचं याचा काय संबंध? याचा संबंध असा आहे की जोपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या परीक्षा चालू आहेत, संकटाचा कालावधी आहे, तोपर्यंत असं समजा जगाचा मालक तुम्हाला त्या अग्नीतून तावून सुलाखून काढतोय. आणि ज्या दिवशी हा समाज, ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल, या संकटातून बाहेर पडाल, समजून जा तुमची किंमत 10 पटीनं वाढलेली आहे. समजून जा. आपण म्हणतो संकट आमच्याच वाट्याला का, आम्ही काही कुणाचं वाईट केलंय, आम्ही कुणाचा बांध मोडला का? नाही, अजिबात काही केलेलं नाही. पण तरी सुद्धा संकट त्याच्याच वाट्याला येतात जो तेवढ्या ताकदीचा आहे. ओझं त्याच्याच खांद्यावर दिलं जातं ज्याच्याकडे ती पेलण्याची ताकद आहे. तेवढंच ओझं दिलं जातं. जगाच्या मालकानं सुद्धा तुमच्या आमच्या पाठीवरती तेवढंच ओझं दिले जेवढं सहन करू शकतो. म्हणून ऐका, आयुष्यभर जगाच्या मालकाचं चिंतन करायचं. साधू संतांनी तेच केलं. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करूया. सगळ्यांनी हातवरती घ्या मायबाप, करा एकदा प्रेमा. कशासाठी हे सगळं? अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, वस्त्रदान, कशासाठी? माझे तुकोबराय म्हणतात, ज्यानं हे सगळं केलं ना, पितृ आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे.
आपल्या सगळ्यांचं कल्याण, या कुटुंबाचे आपतेष्ट जे स्वतः ते त्या पितरांचे ऋणानुबंध जोपासणारे त्यांचं कल्याण होतं, आशीर्वाद देतात. आणि याच्या उपर असं आहे, जर हे सगळं केलं नाही तर याचा परिणाम आहा कटा करीती तयाचे पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. आमच्या वंशामध्ये, आमच्या कुळामध्ये दुराचारी पुत्र निर्माण झाला म्हणून दात ओठ खातात आणि निघून जातात, शाप देतात. मग बऱ्याचदा असं म्हटलं जातं, आमच्या घरामध्ये सगळं आहे पण समाधान नाही, पैसा आहे पण आरोग्य नाही, सगळं काही आहे. हे सगळं कारणीभूत आहे फक्त आणि फक्त त्या पितरांचा मिळालेला शाप. आणि म्हणून हे सगळं होऊ नये याच्यासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान आणि वस्त्रदान या 4 दानांचं गाठोडं आता इथं बांधलेलं आहे. ते आईच्या चरणावरती समर्पित करायचंय. पण त्याच्या अगोदर